नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। दीप अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी आपण दिवा कुठं लावावा या संदर्भातली माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढ महिना येत्या 12 ऑगस्टला 2026 या दिवशी आलेला आहे। म्हणजेच या दिवशी आषाढी अमावस्या आलेली आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून 13 ऑगस्टपासून गुरुवारपासून आपल्याला अत्यंत पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे। आता बघा, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा गतहारी अमावस्या देखील म्हटलं जातं। आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आपल्याला आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीपपूजन, दिव्याची पूजा घरच्या घरी साध्या पद्धतीने कशी करायची आहे या संदर्भातली माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी त्या व्हिडिओवरती जाऊन बघा। दीप अमावस्येच्या दिवशी मंत्र स्त्रोत कसे बोलायचे आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तो आजचाच व्हिडिओ आहे। ही माहिती इतकी महत्त्वाची का आहे आपल्या पितरांसाठी? कारण आपल्या पितरांसाठी आपण एक दिवा नक्की लावला पाहिजे। आपल्या पितरांसाठी ही जी अमावस्येची जी तिथी असते ती खूप महत्त्वाची असते। आपल्या पितरांना आषाढी अमावस्या समर्पित असते, त्यामुळे ही तिथी खूप प्रभावी असणार आहे। त्यामुळे पितरांसाठी हा दिवस जसं आपण म्हणतो की जसं दीपपूजन, तसंच आपल्या पितरांसाठी हा दिवस दीपपूजन, दीप अमावस्या साजरी करायची आहे। त्याच पद्धतीने या दिवशी पितरांसाठी सुद्धा आपल्याला काही गोष्टी आणि काही सेवा आपल्याला करायच्या असतात। अत्यंत प्रभावी हा दिवस आहे। त्यामुळे आषाढी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी जर आपण काही सेवा केल्या, पितरांचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होणार आहे। तरच आपल्याला आयुष्यामध्ये पुढं मोक्षप्राप्ती मिळणार आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय, त्या 7 पिढ्यांचं जे काही तुम्हाला प्रखर पितृदोष आहे तो पण तुमचा दूर होणार आहे। म्हणून महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही ही गोष्ट करू शकता। पण आषाढी अमावस्या ही खूप प्रभावी तिथी आहे, म्हणून सांगते या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी या गोष्टी आपल्याला करायचं आहे, विसरायचं नाही। त्यासाठी लवकर हे बघा, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईल। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण बघा मंडळी, आपल्याला सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला ऐकावीच लागेल। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। अमावस्या तिथी सुरुवात होत आहे 11 ऑगस्ट तारीख मंगळवार, तर उद्याच्या रात्री म्हणजेच 12 ऑगस्टला पहाटे 54 मिनिटाने पावणे 2 वाजता 12 ऑगस्टच्या पहाटे 2 वाजता ही तिथी चालू होणार आहे। अमावस्या तिथी जी आषाढी अमावस्या आहे ती 12 ऑगस्टला दिवसभर असणार आहे। 12 ऑगस्टला रात्री 11 वाजता ही अमावस्या तिथी संपणार आहे। त्यामुळे पितरासंबंधी जे काही आपल्याला विधी कार्य जे काही करायचे आहेत ते आपल्याला काही दिवा लावायचा आहे किंवा दीपपूजन जे करायचं आहे ते आपल्याला सगळं काही 12 ऑगस्टलाच करायचं आहे। तर संध्याकाळी 12 ऑगस्टला ही तिथी तर तुम्हाला कळाली। आषाढी अमावस्याची जी तिथी आहे ती आपल्याला पितरांच्या संबंधित काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की आषाढी अमावस्या पितरांना समर्पित आहे। त्यामुळे पितराची अमावस्या म्हणजे काय, तर आपल्याला जे काही वंशज होते ते आता या जगामध्ये नाही, ते देवाघरी गेले। असं नका समजू की पितृ होतेच का एवढी मोठी गोष्ट, तर असं नाही। त्यामुळे आपल्याला आजी आजोबा जे होते ते आपले आता पितृ झालेले आहेत, देवाच्या घरी गेले, त्यामुळे ते आता आपल्याला पितृ झालेले आहेत आणि त्यांचं जे नाव आहे तेच आपण नाव वापरतो। आज आपण त्यांचं जे नाव आडनाव आहे जे काही आपण ते सगळं काही लावतो, त्यांच्यामुळे आज आपण जे काही सुख समृद्धी ऐश्वर्य जे काही आहे ते आपल्याला त्यांच्यामुळेच भेटलेलं आहे। त्यामुळे आपण त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला मिळालेलं आहे। कुठं काही आपले पूर्वज आहेत किंवा पितृ होते त्यांचे तर एवढी पुण्याई असते की त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुण्याईने आपल्या कितीतरी समोरच्या पिढ्या तारून जातात। कुठले संकट, कुठल्या अडचणीमुळे, कुठल्या गोष्टीमुळे ते
येतं समजत नाही आणि त्यांच्या पुण्याईने ते निघून पण जातं. त्यामुळे आपण आपल्या पितरांना विसरून कधी जमणार नाही. त्यामुळे मी एक सांगते, आपले पितरं कसेही असू देत, जे एक तर सगळी पहिली गोष्ट काय आहे की आपले जे काही घरामध्ये जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना आधीच जिवंतपणे तुम्ही मान सन्मान द्या, योग्य व्यवस्था आणि योग्य वागणूक द्या आणि वेळोवेळी त्यांना खाऊ घालत चला. जे काही असेल ज्या काही असतात त्यांच्या अपेक्षा जास्त नसतात. एकदा वयोमानाच्या नुसार वयात ते आल्यावर त्यांच्या काही जास्त अपेक्षा नसतात. फक्त काय तर त्यांना व्यवस्थित खाणं पिणं देणं आणि त्यांना मान सन्मान देणं, त्यांच्याशी थोडा वेळ घालवणं, बोलणं चालणं करणं एवढंच त्यांना हवं असतं. हे साध्या साध्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. जसं लहान मूल आहे तसंच वयस्कर व्यक्तीसुद्धा असतात. तसं लहान मुलं जसं हट्टी करतात, थोडे वयस्कर व्यक्तीसुद्धा हट्टी होत असतात. त्यांच्यामध्ये एक बालिशपणा असतो, त्या वयामध्ये येत असतो. त्यामुळे मी एकच सांगेल की ज्यावेळेस आपले पूर्वज आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही आपल्याला आपल्या घरामध्ये सांगतात, ज्या काही गोष्टी असतात, तर आपण ते करायला पाहिजे. जिवंतपणे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, योग्य वागणूक दिली पाहिजे. खाऊ पिऊ घातलं तर त्यांना कधी आपल्याला पितृदोष ते गेल्यानंतर लागत नाही. म्हणून सांगते की जिवंतपणे त्यांना सर्व काही त्यांच्यासाठी चांगलं करा, त्यांच्या मनासारखं करा. एकदा का गेल्यावर त्यांच्यासाठी तुम्ही लाखो करोडो रुपये खर्चून त्यांना अंत्यविधी जरी काढला, काही वर्ष श्राद्ध केलं तरी, भजन वगैरे ठेवलं तरी, दानधर्म केला तरी काहीसुद्धा अर्थ उरणार नाही. कारण जो जो व्यक्ती जिवंतपणे माणसाचा आशीर्वाद घेतो ना, त्याला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कधी कमी राहत नाही. त्यामुळे आपण इतकं चांगलं कर्म केलं पाहिजे ना, जिवंतपणे त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला नेहमी खुश ठेवलं पाहिजे. आणि म्हणतात ना की जिवंतपणेच आपल्याला स्वर्ग दिसतो. जिवंतपणे त्यांना खुश ठेवल्यावर ते आपल्याला आशीर्वाद भरभरून मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला कधी तोडा मिळत नाही. म्हणून सांगते, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितल्याप्रमाणे आता प्रखर पितृदोष आपल्याला मागे लागलेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला आहे किंवा एखाद्या कुटुंबाच्या मागे जर लागला तर त्या अख्ख्या कुटुंबाचा अक्षरशः म्हणतात ना की पूर्ण आयुष्य त्यांचं विस्कृत होऊन जातं. म्हणायला काही हरकत नाही. या घरामध्ये कुठल्याच चांगल्या गोष्टी घडत नाही. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या घडत नाही. भले ती व्यक्ती किती प्रामाणिक असू दे, किती मेहनती असू दे, किती आध्यात्मिक असू दे, काही करू दे, खूप मेहनत करते पण तिला कुठलीच गोष्टीत यश येत नाही. तर अशा लोकांच्या घरी खूप मोठा प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे तुम्ही पितरांचे आशीर्वाद नक्की घेतले पाहिजे. खूप लोकांना पितरांचा विसर पडतो, पितरांसाठी काही दानधर्म करत नाही. वर्षातून येणारी आपल्या वर्षातून एकदाच येणारा पक्ष असतो. त्याच वेळेस आपण त्यांना काही गोष्टी अर्पण करत असतो. तर असं कधी करायचं नाही. आपल्याला आपल्या पितरांसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला ज्या काही प्रभावी तिथी असतात, आषाढी अमावस्या व इतर अमावस्या, त्या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी वेळात वेळ काढून काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आषाढी अमावस्या आहे तर आपल्याला या दिवशी पितरांचा दिवस आहे, पण या दिवशी आपल्याला आपलं घर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. कारण श्रावण महिना देखील दुसऱ्या दिवशी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला उद्यापासून तयारी करावी लागणार आहे. घर स्वच्छ करण्याचा आणि घर स्वच्छ झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही स्वयंपाकघर आहे ते पूर्ण स्वच्छ करा आपल्याला. कारण स्वयंपाकघरातच जे काही आपल्याला नैवेद्य बनणार आहे, त्यासाठी तो नैवेद्य सगळं देवासाठी बनणार आहे. श्रावण महिना सणवार चालू होणार आहे. म्हणून सांगते की स्वयंपाकघर पूर्ण चकचक आणि क्लीन करा. फ्रीजमध्ये काही नॉनव्हेज मांसाच्या गोष्टी काही असतील तर ते काढून टाका. फ्रीज पूर्ण क्लीन करून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आषाढी अमावस्येच्या दिवशी किंवा कुठल्याही महिन्यातली काही अमावस्या असते, तेव्हा प्रत्येक अमावस्या ही पितरांनाच समर्पित असते. त्यामुळे या दिवशी चुकूनही मांसाहार करणं बरोबर नसतं. मग तुम्ही भलेही तुम्ही पितरांसाठी विधी वगैरे सगळं काही केलं, जर चुकून अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही मांसाहार केला, तर नॉनव्हेज खाल्लं, तर व्यसन जर केलं, तर मी खरंच तुम्हाला 100% सांगते, तुम्हाला प्रखर पितृदोष लागणार म्हणजे लागणारच. किती तुम्ही पितरांचं मग करा, काही हरकत नाही, पण तुम्हाला 100% पितृदोष लागणार. अमावस्या आणि पौर्णिमा ही तिथी असते, तर या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. आणि खूप लोकांना संभ्रम आहे, आषाढी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या, या दिवशी नॉनव्हेज खायचं असतं, मनसोक्त खायचं असतं. कारण की महिनाभर आपल्याला खायला मिळणार नाही.
खूप चुकीची गोष्ट आहे, चुकीचा समज आहे. या समाजामध्ये गटारी अमावस्येच्या बाबतीत खूप वेगळा विचार समाजामध्ये तयार झालेला आहे. म्हणून सांगते की अमावस्या जी तिथी आहे ती पितरांसाठी भरपूर काही गोष्टी करा. दिव्यांची आवस आहे, त्या दिवशी दीपपूजन साजरं करा. आपल्या कुटुंबासमेत ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता हे तर कळालं की प्रखर पितृदोष असेल तर किंवा नसेल तर पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये कधी प्रखर पितृदोष मागे लागू नये यासाठी काय करायचं. तर बघा, आपलं घर स्वच्छ करायचं आहे, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. 12 ऑगस्टला सकाळी लवकर उठून सुशोभित होऊन आपल्या घरातली संपूर्ण लादी जी आहे ती झाडून काढायची. उंबरा असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करावं. थोडंसं हळद घ्यायची, त्याच्यातून गोमूत्र मिक्स करायचं, गंगाजल मिक्स करा, थोडंसं अत्तर मिक्स करा आणि आपल्याला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करायचं आणि प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दरवाजा पुसून घ्यायचा आहे. दरवाजावरती आपण पहिलं जे स्वस्तिक काढलं असेल तर ते आपल्याला मिटवून पुसून टाकायचं आणि हळदी कुंकवाने पुन्हा एकदा आज आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. नवीन श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशी आपल्याला नव्याने छान असं नवीन हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे. उंबऱ्याचं पूजन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि प्रवेशद्वारावरती बिखरलेल्या आपला प्रवेशद्वार आपला स्वच्छ असावा. चपलाचा स्टँड वरती इकडं तिकडं नसावा, बिखरलेला नसावा, त्याची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. जर प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर लक्ष्मी यायला आपल्याला काहीच हरकत नाही. आपल्या दरवाजाच्या वरती चुकूनही जाळे नसावेत. प्रवेशद्वार एकदम स्वच्छ आणि सुंदर असावा. तोरण खराब झाले असेल तर धूळ वगैरे झाले असेल तर ते आपण तोरण स्वच्छ धुवून तुम्ही लावू शकता. श्रावण महिन्यातल्या पहिल्याच दिवशी या सगळ्या गोष्टी कराव्यात. घरामध्ये जी आपल्या सकारात्मक ऊर्जा येते, हे केल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या देवघरात जे काही देव आहे त्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून स्वच्छ करावे. या दिवशी पूर्ण देवघर स्वच्छ करायचा आहे आणि देवसुद्धा आपले स्वच्छ करायचे, चकचक करायचे, कारण की श्रावण महिन्यात सुरू होणार आहे म्हणून देवघर वगैरे देवपूजा झाली पाहिजे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजन वगैरे सगळं काही झालं की त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, अगदी देवपूजा करायची आधी अगोदर सांगायचं विसरले. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला महिला असू दे, सवाष्णी असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा मुलगा असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, आवर्जून दक्षिण दिशेला तोंड करून या दिवशी पितृष्टिकारक स्तोत्र आणि पितृस्तुती ही आपल्याला हात जोडून म्हणायची आहे. दक्षिण दिशेला तोंड करून पठण करायचं आहे. आसन घेऊन आसनावरती बसून म्हणायचं आहे, पठण करायचं आहे. पठण करू शकता किंवा दक्षिण दिशेला तोंड केलं तरी सुद्धा चालेल. हे नक्कीच करा. देवपूजेच्या अगोदर तुम्हाला पितरांसाठी जे काही पितृसृष्टिकारक पितृस्तुती आहे हे हात जोडून म्हणायचं आहे आणि शक्य असेल तर तुम्हाला जर हवन करता येत असेल तर तुम्ही पितरांसाठी नक्की हवन करू शकता. महिलांनी हवन करता येतं. तुम्हाला तुम्हाला दोन स्त्रोत भेटून जातील. हे दोन स्त्रोत म्हणजे पठण करून तुम्हाला हवन करायचं आहे. हे हवनासाठी काही करावं लागत नाही. एक छोटंसं हवन कुंड घ्या, फक्त पितरांच्या सेवेसाठी असावं आणि नंतर आपल्याला ते कुंड हवन केल्यानंतर आपल्याला कुंड पितरांना वापरायचं आहे. पितराचं देवाला कुठल्याच गोष्टी वापरायच्या नसतात. पितरांचं देवाला कुठल्याच गोष्टी वापरायच्या नसतात. लक्षात ठेवा, जपमाळ सुद्धा पितरांची वेगळी असली पाहिजे. आपली देवपूजा करताना आपलं पितृदेवतेसाठी जपमाळ सुद्धा वेगळी असावी, कारण पितराच्या सेवेचं वेगळं असावं हे लक्षात ठेवा. आणि जेवणाचं सुद्धा वेगळं असावं, कारण कुठं मिक्स करायचं नाही, कुठेच काही वापरायचं नाही. हवनकुंड लागेल तर छोटीशी गायची गौरी तुपाचा शुद्ध तूप लागेल आणि त्यांच्या छोटीशी काळजी घेऊन पितृस्तोत्र जे म्हणणार आहे त्यांच्या प्रत्येक खोलीला आपल्याला ते हवन करायचं आहे. आता असं असतं की आपण काय हवन करतो, देवा स्वाहा म्हणतो, पण आपल्याला पितरांचं हवन करताना ते स्तोत्र प्रत्येक ओवीला ते आपण म्हणत असतात आणि तेव्हा ते म्हणत असतात की जसं की आपण स्वाहा स्वाहा म्हणत असतो. ते झाल्यानंतर आपण हवन जोपर्यंत आहे तेवढे लक्षात ठेवायचं आहे आणि जेवढं जमलं तेवढं लक्षात ठेवा. बाकीचं तुम्ही पुन्हा येऊन विचारू शकता.
पितराची कुठलीही वस्तू आपल्याला देवांसाठी आपल्याला वापरायची नसते. या दिवशी आपल्याला पितृस्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे. त्याच्या प्रत्येक ओवीला आपल्याला हवन करायचं असतं. आपण काय करतो, हवन करताना देवांचं स्वाहा म्हणतो, पण आपल्याला पितरांचं हवन करत असताना स्तोत्र म्हणायचं. प्रत्येक ओवीला ते आपण ज्यावेळेस अग्नी टाकणार आहे तो काळे तीळ टाकायचे आहेत. नंतर तुम्ही ते टाकताना तूप टाकायचं आहे. नंतर तुम्ही स्वाहा म्हणायचं आहे. असं करत करत आपल्याला हवन म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर हवन जोपर्यंत जळते तोपर्यंत जळू द्यायचं, त्याला विझवायचं नाही. स्वतःहून एवढं लक्षात ठेवायचं की जे आसन आहे ते पितरांसाठी वापरते, धुवून स्वच्छ करून ठेवायचं. जमलं तर पुरुषांनी पांढरा पंचा जो असतो तो पांढरा पंचा पितरांसाठी वापरला जातो, तो यूज करा. आणि तुम्ही जमलं तर किंवा एक साधा शर्ट घालून किंवा पारंपरिक पोशाखातच हवन करायला हवं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला त्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ धुवून घ्यायची, चटई वगैरे धुवून ठेवायची आणि जोपर्यंत हवन चालू आहे तोपर्यंत चालू ठेवायचं. नंतर त्याला विझू द्यायचं आणि आपल्याला बाहेर एका अशा ठिकाणी ठेवायचं, ते गॅलरीमध्ये किंवा बाहेर जिथे कुठे आपल्याला घराच्या बाहेर वास्तूच्या मध्ये ठेवायचं आहे. गॅलरीमध्ये ठेवायचं जिथे आपण हवन जागा स्वच्छ करून घ्यावी. आणि एखादे थोडेफार जे हवन कुंडामध्ये काय तीळ तडकून बाहेर पडतात ते तीळ त्यांच्यावर कोणाच्या पायावरती पडू द्यायचं नाही. ते उचलून आपल्याला परत हवन कुंडातच टाकून द्यायचे आणि आपल्या बाजूला ठेवायचं आहे. आणि ती जागा पुन्हा पाण्याने स्वच्छ करून पुसून घ्यायची. हे आवर्जून आपल्याला करायचं. जमलं तर करा. ज्यांना काहीच नाही जमलं त्यांनी ही सेवा करा. नाही जमलं तर तुम्ही नुसते हात जोडून प्रार्थना करा. आता बघा, घरातल्या कर्त्या पुरुषाचे आई वडील वारले किंवा वडील वारले, आई वारली, वडील आहे, तर काय करायचं? आपल्याला दुपारी 12 वाजेच्या अगोदर 12 वाजेच्या आधीपर्यंत आपल्याला काही न खाता पिता करायचं आहे. त्यामुळे हे हवन स्त्रोत म्हणून झालं तर एका हिरण्यदान आपल्याला पितरांच्या नावाने एक दान करायचं आहे. हिरण्यदान आपल्याला पितरांच्या नावाने दान करायचं असतं. ते म्हणजे ते देव जे काही मंदिर वगैरे तिथल्या पुजाऱ्यांना ब्राह्मणाला तुम्हाला दान करायचं आहे. त्यांच्या घरी जाऊन तुम्ही दान करून या. मंदिरात जाऊन दान करा तरी सुद्धा चालेल. काय घेऊन जायचं तर बघा, तुमची यथाशक्ती दक्षिणा घेऊन जावी. नंतर एक जानव जोड आणि 1.25 पावशेर पेढे घेऊन जायचं आहे. न खाता पिता न काही करता तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. तिथे जाताना नमस्कार करायचा आणि परत घरी यायचं आहे. त्यातला प्रसाद कोणाला द्यायचा नाही. त्यांच्याकडून काही डायरेक्ट घरी जायचं आहे. पाय धुवायचा आणि घरातून स्वामींना मुजरा करायचा. हे झालं. आता आपलं हिरण्यदान आवर्जून आपल्याला करायचं आहे. 12 वाजता ते 2च्या दरम्यानमध्ये आपल्याला दही भाताचा जो उपाय आहे तो खूप खास करायचा आहे. त्यामुळे थोडे काही काळे तीळ असतील ते आपल्याला ठेवायचे आहेत. आणि आपल्या घरात जे काही चपाती भाजी आपण बनवलेली असते त्या पितरासाठी आपल्याला 12 वाजता 2च्या दरम्यान आवर्जून चपाती भाजी ठेवून यायची आहे. आपल्याला पितरासाठी जे काही तुम्हाला आव्हानयुक्त करता येईल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि नंतर रात्री अमावस्या तिथी चालू होते तेव्हापासून संपेपर्यंत आपल्याला जे काही पितर आहेत ते आपल्या प्रवेशद्वारावरती उंबऱ्यावरतीच बसलेले थान मांडून बसलेले असतात. आणि असं बघत असतात की अमावस्या तिथी संपेपर्यंत आपले जे काही वंशज आहेत ते आपल्याला काही करत तर नाही ना, काही बघत तर नाही ना, काय करतात म्हणून ती सध्या सगळे अशी दरवाजाच्या पाठीमागे राहून बघत असतात. तर बघा, आपल्याला पितरांसाठी आपण जे हवन केलेलं असतं तुम्ही बाहेर कुठं पण टाकू शकता. ही जी आता आषाढी अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे हा दिवा आपण कसा प्रज्वलित करायचा तर बघा, तसं आपण दिव्याची आवाज करणार आहे. दीपपूजन साजरं करणार आहे. मुलांचं औक्षण करणार आहे.
12 ऑगस्टच्या दिवशी 12 किंवा 2च्या दरम्यान आपल्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये तुम्ही ठेवलं तरी चालेल. या दिवशी आवर्जून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्या दिवशी काय करायचं, होता होईल तेवढं आपल्याला पितरांसाठी जे काही तुम्हाला हवन करता येईल तेव्हा ते तुम्ही या सेवा करू शकता. गरजू लोकांना दानधर्म करू शकता. आता आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितरासंबंधी एवढं का सांगते, तर अमावस्येच्या दिवशी ज्या वेळेस आपण ही तिथी चालू असते तेव्हा ती संपेपर्यंत आपल्याला जे पितर आहेत, आपले पितृ आहेत, ते प्रवेशद्वारावरती उंबऱ्यावरती येऊन थान मानून बसलेले असतात. बघत असतात की अमावस्या स्थिती संपेपर्यंत आपलं जे काही वंशज आहे, आपले जे काही मुलं बाळ आहेत, चुना नातवंड आहेत, ते आपल्यासाठी काय काय करतात, आपल्या नावाने काही करतात का, आपलं स्मरण करतात का, तर बघत असतात. आणि अमावस्या तिथी संपताना तिथून ते परत आपल्या पितृ लोकांमध्ये जात असतात. पण एकच सांगेल की बाबा, दिवसभरामध्ये तुमच्या नावाने काही करताना दिसलं तर त्यांना खूप आनंद होईल. तुम्हाला फक्त ते आशीर्वादच मिळणार नाही. तुम्ही जर त्यांच्याबद्दल काही वाईट साईड बोलत असाल तर तुम्हाला ते खूप नाराज होतात. त्यांची परत करा. प्रखर पितृदोष तुमच्या पाठीमागे लागतो. त्यामुळे त्यांच्या नावाने सर्व काही गोष्टी केल्या. अमावस्येच्या त्या दिवशी भरभरून आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतो आणि मग कुठल्याच कामात तुम्हाला अडथळे अपयश येणार नाही. शुभकार्य देखील घरामध्ये शुभकार्य पार पडतात. हे झालं. आता आपल्याला एक दिवा लावायचा आहे. पितरांसाठी तो कसा लावायचा आपल्याला माहिती आहे का? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अमावस्या तिथी सुरू झाली तेव्हा आपले पितर आपल्या उंबऱ्यावरती येऊन बसलेले असतात. आता त्यांना परत जायचं असतं. अमावस्या तिथी संपायच्या अगोदर आपल्याला टायमिंग आपल्याला माहीत असतं. पितृ लोकांमध्ये जाण्यासाठी आपल्याला त्यांना मार्ग दाखवायचा असतो, एक प्रकाश दाखवायचा असतो. त्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा या दिवशी लावायचा असतो. आता आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे. त्यामुळे आपण जसं की आपण दिव्याची आवाज करणार आहोत, दीपपूजन साजरं करणार आहोत, मुलांचं औक्षण करणार आहोत, याच पद्धतीने पितरांसाठी सुद्धा एक दिवा आपल्याला नक्की लावायचा आहे. तो दिवा कसा बनवायचा? एक थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं किंवा मातीची पंती घ्या. अशी एखादी पंती घ्या की जी आपल्या पितरांसाठी आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला ती वापरणार असणार आहे. असं कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा. तुम्ही जर कणकेचा दिवा बनवणार असाल तर त्याच्यामध्ये कणिक घ्यायचं आणि त्यामध्ये पीठ टाकायचं, मीठ टाकायचं नाही. एक छान असा मोठा असा दिवा घ्यायचा मीडियम साईजचा आणि त्याच्यामध्ये एक दिवा बनवायचा कणकेचा आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी मिक्स करायचं आणि आपल्याला ते दिवा बनवायचा. त्याच्यामध्ये जो दिवा आहे तो दिवा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये एकच वात टाकायची. 2 वातीची एक वात करायची नाही, ती फक्त एकच वात. आपण 2 वाती जे करतो ते देवांसाठी, पण पितरांसाठी फक्त एकच वात टाकायची. आणि हा दिवा चौमुखी दिवा बनवायचा, एकमुखी दिवा बनवायचा, काही हरकत नाही. आता तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ज्या साईडला दक्षिण दिशा येते त्या दक्षिण दिशेच्या साईडला घरामध्ये ज्या बाजूला दक्षिण दिशा असेल त्या बाजूला तुम्हाला तो दिवा तिकडे तोंड करून लावायचा असतो. आणि दिवा लावताना असं त्या दिव्याला पानाचं आसन द्या, हिरव्या झाडाच्या पानाचं आसन द्या, केळीच्या पानाचं आसन द्या किंवा पेपर कागद किंवा पुठ्ठा. त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्या दिव्यामध्ये तेल कुठलं वापरायचं तर तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता. तुमच्या घरामध्ये जे काही शुद्ध तेल आहे ते वापरलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला काय करायचं, तर तिळाचं तेल टाकून दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर ते करताना आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पितरांसाठी त्यानंतर आपल्याला काय करायचं, कुठल्या टायमिंगला दिवा प्रज्वलित करायचं, तर बघा ज्यावेळेस आपण दीपपूजन आपलं झालं, मुलांचं औक्षण वगैरे झालं, सगळं काही झालं आणि त्यानंतर आपलं झालं एक संध्याकाळी रात्री 8च्या नंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा. जेणेकरून तो आता रात्री 12 ऑगस्टला 11ला अमावस्या संपणार आहे तर तुमचा बरोबर 12 वाजेपर्यंत दिवा तेवत राहील. अशा प्रकारे थोडासा उशिरा दिवा लावला तरी चालेल. घरात दीपपूजन औक्षण मुलांचं झाल्यानंतर तुम्ही हा दिवा निवांत लावा. आणि तर तो दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे. तिथे आपल्याला जमलं असेल तर तुम्ही तिथे बसून पण पितृ अष्टक स्तोत्र म्हणू शकता की ओम पितृ देवताभ्य नमः, ओम पितृ देवताय नमः, ओम पितृ देवताय नमः असं 3 वेळा म्हणता पितरांचं स्मरण करायचं, पितरांना नमस्कार करायचा आणि मनोभावे श्रद्धा त्यांची क्षमा याचना मागायची. आणि नंतर पितृदेवता आज दिवसभरामध्ये, आज अमावस्या तिथी होती, आज दिवसभरामध्ये तुमच्यासाठी काही दान धर्म हवन तर्प जे काही स्तोत्र वगैरे पठण केले आहेत त्याच्यामध्ये जर काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करावी आणि एवढं बोलून आणि जी माझी केलेली सेवा आहे ती गोड मानून घ्यावं. अशा प्रकारे त्यांना माफी मागून घ्यावी आणि तुमचा सदैव आशीर्वाद आमच्यावरती
सदैव राहू द्या, माझ्या लेकरा बाळाशी राहू द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या आत्म्याला शांती मिळो इतकी आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना म्हणायचं आणि तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आणि आपल्या घरात प्रवेश करायचा आहे. एकदा दरवाजा लावून घेतल्यानंतर परत सारखा उघडून बघायचं नाही. दिवा चालू आहे का, विजला का, काही बघायचं नाही. तो आपोआप विझू द्यायचं, काही हरकत नाही. हे झालं. आता दुसऱ्या दिवशी त्या पितरांसाठी लावलेल्या दिव्याचं काय करायचं, तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो कचरा कुंडीमध्ये निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा. नाही तर तो दिवा आपण नदीमध्ये विसर्जन केलं तरी चालेल. त्याच पद्धतीने आपल्याला असं विसर्जन करायचं आणि त्यांना माफी मागून घ्यायची. आणि या प्रकारे तुम्ही पंचमहायज्ञसुद्धा करू शकता. अशीच जर तुम्ही दर अमावास्येला जर सेवा केली तर तुमचा पितृदोष नक्की कमी होईल. आणि या सेवा तुम्ही प्रत्येक अमावास्येला करायच्या आहेत. बाकीच्या इतर गोष्टी करा, दीपपूजन करा, मुलांचं औक्षण करा, दीपपूजन करा, काही हरकत नाही. पण पितरांसाठी सुद्धा हे सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. दानधर्म करणं असेल, श्रावण महिन्यात सणवार आहे त्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये सर्व सेवा, शुभकार्य सगळं काही छान व्यवस्थित पार पडावे यासाठी पितरांना आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. या संबंधित आता व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.